एखादा पारदर्शक लखलखता हिरा आणि आपल्या पेन्सिलमधलं काळंकुट्ट ग्रेफाईट या दोन गोष्टींमध्ये काय साम्य असू शकतं? वरवर बघायला गेलं तर अजिबात काहीच नाही. हो ना, म्हणजे काहीच नाही. पण जर आपण त्यांच्या अगदी आत डोकावून पाहिलं तर आपल्याला दिसेल की ते दोघेही एका परफेक्ट शिस्तीचे गुलाम आहेत. आणि आपण सामान्यतः जेव्हा आजूबाजूच्या जगातील घन पदार्थांकडे म्हणजे सॉलिड्सकडे बघतो तेव्हा आपल्याला तो फक्त एक भरीव गोळा वाटतो. सर्व काही अगदी रॅन्डम असावे असे वाटते. अगदी. आपण अनेकदा गृहीत धरतो की निसर्गात सर्वत्र एक प्रकारचा विस्कळीतपणा आहे. हो, एखादा दगड किंवा प्लास्टिकचा तुकडा पाहिला की आपल्याला त्याच्या आतल्या रचनेची कल्पना येत नाही. पण जेव्हा आपण मीठ, साखर, बर्फ किंवा हिऱ्यासारख्या पदार्थांच्या अणूंच्या पातळीवर जातो तेव्हा तिथे रॅन्डमनेस अजिबात नसतो. तिथे एक अत्यंत शिस्तबद्ध गणिताच्या सूत्रांवर आधारलेले आणि पूर्वनियोजित असे जग असते. क्या बात आहे. आणि हीच ती शिस्त आहे जी त्या पदार्थाला त्याचं वेगळंपण देते. नक्कीच. पण आज उलगडून बघणार आहोत. आणि हे खूप रंजक असणार आहे. होय, रोजच्या वापरातील पदार्थांच्या आत दडलेल्या या अदृश्य जगाबद्दल मला खरोखरच प्रचंड कुतूहल आहे. म्हणजे आपण ही जरा उलगडून बघूया. या विषयाचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण आपण ज्या जगात राहतो त्यातील पदार्थांची ही जी रचना आहे ना ती समजल्याशिवाय आपण भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र पूर्णपणे समजूच शकत नाही. बरोबर. एखाद्या पदार्थाचे बाह्यस्वरूप, त्याचा कठीणपणा किंवा तो उष्णतेला कसा प्रतिसाद देतो हे पूर्णपणे त्याच्या आतील कणांच्या मांडणीवर अवलंबून असते. आजच्या आपल्या रिसर्चमध्ये एक खूप भारी गोष्ट समोर आली आहे. क्रिस्टलाइन सॉलिडची मूळ व्याख्या करताना असे म्हटले की हे असे सॉलिड्स आहेत ज्यामध्ये पार्टिकल्स म्हणजेच कण एकदम रेग्युलर आणि रिपीटिंग 3D पॅटर्नमध्ये मांडलेले असतात. इथे रेग्युलर आणि रिपीटिंग या दोन शब्दांवर संपूर्ण खेळ अवलंबून आहे. म्हणजे फक्त मांडणी नाही. आपण फक्त मांडणी किंवा अरेंजमेंट असा शब्द वापरत नाही आहोत. त्यात एक विशिष्ट नियम आहे. हे समजून घेण्यासाठी मला एका उदाहरणाचा विचार करावासा वाटतो. लहानपणी आपण लेगो ब्लॉक्सशी खेळायचो, आठवतंय? हो, अगदी. लेगोचे तुकडे असे असतात की ते एकमेकांमध्ये एका विशिष्ट कोनात आणि विशिष्ट पद्धतीनेच अडकतात. तुम्ही ते कसेही रॅन्डमली जोडू शकत नाही. बरोबर. जर आपल्याला एक मोठी भिंत बनवायची असेल तर ते तुकडे एका ठराविक पॅटर्नमध्येच बसवावे लागतात. एक तुकडा, त्यावर दुसरा, त्यांच्या शेजारी तिसरा. आणि हाच साचा आपण तिन्ही दिशांनी म्हणजे लांबी, रुंदी आणि उंचीमध्ये वाढवत नेला की एक परफेक्ट 3D रचना तयार होते. अगदी तेच. जर आपण डोळे बंद केले आणि एका लेगो ब्लॉकला स्पर्श केला तर पुढचा ब्लॉक नेमका कुठे असेल याचा आपण अचूक अंदाज लावू शकतो. आणि ह्या लेगोच्या उदाहरणामुळे रेग्युलर या शब्दाचा अर्थ एकदम स्पष्ट होतो. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जेव्हा आपण कणांचा विचार करतो तेव्हा ते कण केवळ एकावर एक रचलेले नसतात. त्यांच्यातील अंतर आणि त्यांच्यातील कोन नेहमी समान असतो. म्हणजे फिक्स असतो एकदम. हो, एकदम फिक्स. जर दोन अणूंमध्ये विशिष्ट अंतर असेल तर संपूर्ण रचनेत तेच अंतर राहील. आणि रिपीटिंग म्हणजे काय, तर तोच साचा पुन्हा पुन्हा तयार होतो. म्हणजे एक छोटा गट बनतो आणि तोच रिपीट होतो. अगदी. एक छोटासा त्रिमितीय गट तयार होतो आणि तोच गट जसाच्या तसा सर्व दिशांनी स्वतःची पुनरावृत्ती करत राहतो. यात कोणताही बदल होत नाही. म्हणजे हा साचा अगदी कॉपी पेस्ट केल्यासारखा काम करतो म्हणायचा. हो, तसंच काहीसं. पण फक्त ही नियमित मांडणीच या सॉलिड्सना इतरांपेक्षा वेगळं ठरवते का? म्हणजे माझ्या मनात इथे एक प्रश्न येतोय. कोणता? हा लेगोचा पॅटर्न ठीक आहे, पण तो किती दूरवर जातो? 2-4 अणूंपुरती ही शिस्त असते की संपूर्ण पदार्थात? कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट रचायला घेतो तेव्हा काही वेळानंतर आपल्याकडून चूक होतेच. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लॉंग रेंज ऑर्डर म्हणजे लांब पल्ल्याची शिस्त या संकल्पनेत मिळते. अच्छा. क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये हे जे रेग्युलर 3D स्ट्रक्चर आहे ते लांबपर्यंत म्हणजे संपूर्ण पदार्थभर अगदी समान राहते. त्यात कोणताही खंड पडत नाही. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण हे मला थोडे पचायला जड जाते. का बरं? म्हणजे ही लॉंग रेंज ऑर्डर खरोखरच शेवटपर्यंत तशीच टिकून राहते. निसर्गात कोणत्याही त्रुटीविना इतकी परफेक्ट आणि लांबपर्यंत चालणारी रचना खरोखर कशी शक्य असू शकते? बघायला गेलं तर हा प्रश्न साहजिकच आहे. हो ना.
आपण माणसांनी बांधलेल्या इमारतीतही थोडीफार चूक होते, मग लाखो करोडो किंबहुना अब्जावधी कणांच्या पातळीवर अशी कोणतीही चूक न होता हा पॅटर्न तसाच कसा राहतो? जर आपण हे मोठ्या संदर्भात जोडले तर यामागचं कारण त्यांच्या आंतरिक ऊर्जेमध्ये दडलेले आहे हे लक्षात येईल. हे कण माणसांसारखे विचार करून स्वतःला रचत नाहीत, ऊर्जेच्या स्थितीत राहायला आवडते. म्हणजे एकदम रिलॅक्स राहायला आवडतं. बरोबर. जेव्हा ते या विशिष्ट रेग्युलर आणि रिपीटिंग पॅटर्नमध्ये येतात तेव्हा त्यांची ऊर्जा सर्वात कमी असते आणि ते सर्वाधिक स्टेबल होतात. म्हणजे ती त्यांची सर्वात रिलॅक्स अवस्था असते आणि म्हणून ते त्या जागेवर चक्क लॉक होतात. तंतोतंत. रासायनिक बंधांमुळे ते एकमेकांशी एका विशिष्ट जाळ्यात घट्ट जोडले जातात आणि ती मांडणी त्यांच्यासाठी ऊर्जेच्या दृष्टिकोनातून सर्वात सोयीची असल्यामुळे ते तीच मांडणी अब्जावधी कणांपर्यंत चालू ठेवतात. अरे वा. जर एखादा पॅटर्न फक्त थोड्या अंतरापुरता मर्यादित असेल आणि नंतर विस्कळीत होत असेल तर तो लॉंग रेंज ऑर्डर ठरत नाही, जसे की काच किंवा प्लास्टिक. म्हणजे त्यांच्यात अशी लांब पल्ल्याची शिस्त नसते. पण क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये ही शिस्त एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अखंडपणे चालू राहते. ही एक प्रकारची मायक्रोस्कोपिक पातळीवर सुरू झालेली शिस्त आहे जी आपल्याला मॅक्रोस्कोपिक पातळीवर दिसते. अब्जावधी कणांची एक अखंड साखळी जी कुठेही तुटत नाही किंवा आपला रस्ता बदलत नाही. बापरे. हो. आता या अंतर्गत रचनेचा पदार्थाच्या बाह्य आणि भौतिक गुणधर्मांवर थेट काय परिणाम होतो याकडे आपण वळूया. नक्कीच. आपल्या रिसर्चमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की या रेग्युलर अरेंजमेंट आणि लाँग रेंज ऑर्डरमुळे क्रिस्टलाइन सॉलिड्सचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळण बिंदू पूर्णपणे फिक्स असतं आणि त्यांचा शेप म्हणजे आकार डेफिनेट म्हणजे ठराविक असतो. आणि निश्चित आकार असणे हे समजायला सोपे आहे, कारण जर आतील कण एका मजबूत आणि न बदलणाऱ्या त्रिमितीय जाळ्यात अडकलेले असतील तर बाहेरून तो पदार्थ आपला आकार सहजासहजी बदलणार नाही. बरोबर. तो कडक आणि ठराविक आकाराचाच राहील. पण फिक्स मेल्टिंग पॉइंट ही संकल्पना जास्त रंजक आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? मी जर हे थोडे तर्क लावून सोडवण्याचा प्रयत्न केला तर मला असे वाटते की जर कणांची ही शिस्तबद्ध आणि रिपीटिंग मांडणी संपूर्ण पदार्थात एकसारखी असेल तर याचा अर्थ त्या कणांमधील जे बंध किंवा बॉन्ड्स आहेत ते देखील सगळीकडे अगदी एकसारखेच असले पाहिजेत. बरोबर? अगदी बरोबर विचार करतोयस तू. आणि सर्व बंध एकसारखे असतील, त्यांची ताकद समान असेल तर त्यांना तोडण्यासाठी लागणारी ऊर्जा देखील सगळीकडे समानच लागेल. हे एखाद्या अत्यंत शिस्तबद्ध सैन्यासारखे आहे. हो, तसंच म्हणता येईल. जेव्हा आपण पदार्थाला उष्णता देतो तेव्हा आपण ती ऊर्जा पुरत असतो. जोपर्यंत सर्व बंध तोडण्या इतकी पुरेशी ऊर्जा मिळत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. पण जसे ते विशिष्ट तापमान गाठले जाते तेव्हा संपूर्ण सैन्य जसे एकाच आदेशावर एकाच वेळी कृती करते, अगदी तसंच पदार्थातील सर्व बंध एकाच वेळी एकाच सेकंदाला तुटतात. कुणीही पुढे मागे होत नाही. म्हणूनच आपण जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा तो एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसवर पोचल्यावर लगेच वितळून त्याचं पाणी होते. तो रबरासारखा किंवा प्लास्टिकसारखा हळूहळू मऊ पडत नाही. रबर किंवा प्लास्टिक हे वेगळे असतात. हो, ते अनाकार म्हणजे अमॉर्फस सॉलिड्स आहेत. त्यांच्यात परफेक्ट अरेंजमेंट नसते. काही बंध कमकुवत असतात तर काही मजबूत असतात. म्हणजे सगळीकडे सारखेपणा नसतो. त्यामुळे त्यांना उष्णता दिल्यावर कमकुवत बंध आधी तुटतात आणि पदार्थ मऊ पडायला लागतो आणि मग जास्त तापमानावर मजबूत बंध तुटतात. पण क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये सर्व बंध समान ताकदीचे असल्यामुळे ते एकाच विशिष्ट तापमानाला एका क्षणात तुटतात. वा. हा जो फिक्स मेल्टिंग पॉइंट आहे ना, तो त्या अंतर्गत परिपूर्णतेचा थेट पुरावा आहे. म्हणजे आतली शिस्त बाहेरच्या गुणधर्मांमध्ये कशी परावर्तित होते याचं हे एकदम भारी उदाहरण आहे. होय. आता आपण एका महत्वाच्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या भागाकडे वळूया. गुणधर्म आणि रचना समजून घेतल्यानंतर निसर्गात या तत्वावर आधारित कोणकोणते वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आहेत याचे वर्गीकरण पाहणं गरजेचे आहे. आपण वाचलेल्या माहितीनुसार क्रिस्टलाइन सॉलिड्सचे 4 मुख्य प्रकार आहेत. हो, 4 प्रकार आहेत. आयोनिक, कोव्हॅलंट, मेटॅलिक आणि मॉलिक्युलर. हे 4 प्रकार समजून घेणं खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्याला समजते की निसर्ग वेगवेगळ्या बिल्डिंग ब्लॉक्सचा वापर करूनही तीच परिपूर्ण रचना कशी साध्य करतो. मग आपण एकामागून एक या प्रकारांचा विचार करूया. सर्वात आधी आयोनिक सॉलिड्स. यात नक्की काय घडते? आयोनिक सॉलिड्सचे सर्वात सोपे उदाहरण म्हणजे आपल्या घरातले मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड. यामध्ये बिल्डिंग ब्लॉक्स हे अणू नसून आयन्स असतात.
अच्छा, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हो, एक धनप्रभारित सोडियम आयन आणि एक ऋणप्रभारित क्लोराईड आयन. आपल्याला माहिती आहे की विरुद्ध प्रभार हे एकमेकांना आकर्षित करतात. बरोबर. पुन्हा एक पॉझिटिव्ह अशी ही लांब पल्ल्याची साखळी असते. म्हणूनच मीठ कडक असते आणि त्याचा वितळण बिंदू खूप जास्त असतो. म्हणजे इथे विरुद्ध प्रभार हे त्या लेगो ब्लॉक्सना जोडणाऱ्या डिंकासारखे काम करतात म्हणायचं. अगदी बरोबर. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे कोव्हॅलंट सॉलिड्स. इथे काय वेगळेपणा आहे? इथे प्रभार नसतात. कोव्हॅलंट सॉलिड्समध्ये अणू एकमेकांसोबत इलेक्ट्रॉन शेअर करतात. हिरा हे याचे उत्तम उदाहरण आहे. हिरा. हो, हिऱ्यामध्ये कार्बनचे अणू असतात आणि प्रत्येक कार्बन अणू इतर 4 कार्बन अणूंशी इलेक्ट्रॉन शेअर करून अत्यंत मजबूत असे कोव्हॅलंट बंध तयार करतो. हे बंध एका विशाल त्रिमितीय जाळ्यात पसरत जातात. म्हणजे संपूर्ण हिरा हा जणू एकच महाकाय रेणू असल्यासारखा असतो. हो, जायंट मॉलिक्यूल. इथे परफेक्ट अरेंजमेंट त्या शेअरिंगच्या आणि बंधांच्या कोणांवरून ठरते. म्हणूनच हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थांपैकी एक आहे. एकाच प्रकारच्या कार्बनपासून बनलेला हिरा इतका कठीण असतो हे खरोखरच थट्ट करणार आहे. हो ना? आता तिसऱ्या प्रकाराकडे येऊया. मेटॅलिक सॉलिड्स. लोखंड, तांबे, सोनं हे सगळे धातू यात येतात. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. धातू तर आपण वाकवू शकतो, त्यांचे पत्रे बनवू शकतो. जर त्यांची रचना इतकी परफेक्ट आणि घट्ट असते तर ते न तुटता कसे वागतात? हां, खूपच सुंदर प्रश्न आहे. मेटॅलिक सॉलिड्सची रचना बाकीच्यांपेक्षा थोडी वेगळी आणि विलक्षण असते. यात धातूंचे धनप्रभारित अणू असतात, पण त्यांचे जे बाह्य इलेक्ट्रॉन्स असतात ते कोणत्याही एका अणूला बांधलेले नसतात. म्हणजे ते मोकळे असतात. हो, ते मुक्तपणे फिरू शकतात. याला आपण समुद्र किंवा सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असे म्हणतो. म्हणजे अणूंचा एक साचा आहे आणि त्या साच्याभोवती इलेक्ट्रॉन्सचा एक मुक्त वाहणारा समुद्र आहे. मुळे या रचनेत थोडी लवचिकता येते. अच्छा, म्हणजे हातोडा मारल्यावर ते तुटत नाहीत. नाही, जेव्हा आपण धातूवर हातोडा मारतो तेव्हा कणांचे थर एकमेकांवरून घसरतात, पण तो इलेक्ट्रॉन्सचा समुद्र त्यांना तुटू न देता पुन्हा एकत्र बांधून ठेवतो. म्हणूनच आपण धातूंचे पत्रे किंवा तारा बनवू शकतो. क्या बात है. आणि याच मुक्त इलेक्ट्रॉन्समुळे धातू विजेचे उत्तम सुवाहक असतात. हे तर एखाद्या गर्दीत शिस्तीत उभ्या असलेल्या लोकांसारखे आहे, ज्यांच्या आजूबाजूला पाणी वाहत आहे. जर गर्दीला धक्का लागला तरी ते पाण्यामुळे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होत नाहीत. खूप छान उदाहरण दिलंसे. आता शेवटचा प्रकार मॉलिक्युलर सॉलिड्स. नावावरूनच कळते की यात रेणू मुख्य भूमिकेत आहेत. होय, इथे बिल्डिंग ब्लॉक्स हे स्वतंत्र रेणू असतात. बर्फ किंवा कोरडा बर्फ ही याची उदाहरणे आहेत. बर्फामध्ये पाण्याचे रेणू असतात. पाण्याचा एक रेणू दुसऱ्या पाण्याचा रेणूशी जोडला जातो. पण हे जे जोडणारे बंध असतात ते आयोनिक किंवा कोव्हॅलंट बंधांइतके ताकदवान नसतात. ते तुलनेने कमकुवत असतात. पण तरीही त्यांच्यात परफेक्ट अरेंजमेंट असतेच ना. नक्कीच. हे रेणू एका विशिष्ट आणि नियमित त्रिमितीय पॅटर्नमध्येच स्वतःला रचतात. बर्फाच्या बाबतीत हे पाण्याचे रेणू षटकोनी आकारात स्वतःला मांडतात. म्हणूनच बर्फाचे स्फटिक नेहमी 6 बाजूंनी फुललेले दिसतात. अरे वा, म्हणजे स्नोफ्लेक्स. हो, पण बंध कमकुवत असल्यामुळे बर्फाचा वितळण बिंदू हिऱ्याच्या किंवा लोखंडाच्या तुलनेत खूपच कमी असतो. तो लवकर वितळतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये, म्हणजे आतमध्ये असणारे कण वेगळे आहेत, त्यांना जोडणारे बंधही पूर्णपणे वेगळे आहेत. कुठे विरुद्ध प्रभार आहेत, कुठे इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग आहे, कुठे इलेक्ट्रॉन्सचा समुद्र आहे, तर कुठे कमकुवत बंध आहेत. बरोबर. रासायनिक पातळीवर या चारही प्रकारांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण भौतिक पातळीवर बघायला गेलं तर ते सर्वजण एकाच मूलभूत नियमाचं पालन करतात, आणि तो नियम म्हणजे परफेक्ट अरेंजमेंट. आणि म्हणूनच आपण या चौघांनाही क्रिस्टलाइन सॉलिड्स या एकाच छत्राखाली बांधून ठेवू शकतो. आजच्या चर्चेतील जे मुख्य सूत्र आहे म्हणजे कोर इक्वेशन, ते इथे अगदी चपखल बसते. परफेक्ट अरेंजमेंट इज इक्वल टू क्रिस्टलाइन सॉलिड. अगदी बरोबर. हे सूत्र आपल्याला सांगते की पदार्थ कशाचा बनला आहे यापेक्षा तो कसा मांडला गेला आहे हे जास्त महत्वाचं आहे. मांडणीची परिपूर्णता हीच क्रिस्टलाइन सॉलिडची खरी ओळख आहे. खराच, निसर्गातील ही प्रचंड विविधता एकाच साध्या नियमाने एकत्र बांधली गेली आहे हे पाहणं खरोखरच खूप समाधानकारक आहे. हो ना. आपण आज खूप साऱ्या महत्वाच्या संकल्पनांचा वेध घेतला आहे. जर आपण संपूर्ण चर्चेचा थोडक्यात गोषवारा घ्यायचा ठरवला तर आपण 3 मुख्य टप्पे पार केले आहेत. होय.
सर्वात आधी आपण पाहिले की क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे असा पदार्थ ज्यामध्ये कणांची मांडणी एका रेग्युलर आणि रिपीटिंग 3D पॅटर्नमध्ये असते. अगदी. आणि या लेगो ब्लॉक्स सारख्या रचनेमध्ये लॉंग रेंज ऑर्डर असते, म्हणजे ही परिपूर्ण रचना संपूर्ण पदार्थभर अब्जावधी कणांपर्यंत लांबपर्यंत अखंडपणे टिकून राहते. दुसरा टप्पा होता या रचनेचे बाह्य परिणाम. या अंतर्गत शिस्तीमुळेच क्रिस्टलाइन सॉलिड्सचा मेल्टिंग पॉइंट पूर्णपणे फिक्स असतो, कारण सर्व बंध एकाच वेळी तुटतात आणि त्यांचा शेप हा डेफिनेट म्हणजे निश्चित असतो. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण पाहिले की रासायनिकदृष्ट्या जरी यांचे आयोनिक, कोव्हॅलेंट, मेटॅलिक आणि मॉलिक्युलर असे 4 भिन्न प्रकार असले तरी ते सर्व परफेक्ट अरेंजमेंट इक्वल टू क्रिस्टलाइन सॉलिड्स या एकाच मूलभूत सूत्रावर आधारलेले आहेत. आता प्रश्न असा येतो की माहितीच्या या अतिरेकाच्या जगात आपण हे सगळे का समजून घ्यावे? या 3D पॅटर्नचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या मते याचे कारण आपण जगाकडे कसे पाहतो यात दडलेले आहे. आपल्या आजूबाजूच्या भौतिक जगातील पदार्थांची ही मूळ रचना समजल्यास निसर्गातील एक आश्चर्यकारक शिस्त आणि गणित समजायला आपल्याला मदत होते. होय, नक्कीच. आपण जेव्हा एखाद्या साध्या मिठाच्या खड्याकडे, बर्फाचा तुकड्याकडे किंवा तांब्याच्या तारेकडे पाहतो, तेव्हा तो आपल्याला नुसता निर्जीव पदार्थ वाटत नाही, तर त्यामध्ये अब्जावधी कणांनी मिळून उभारलेली एक परिपूर्ण आणि अचूक त्रिमितीय वास्तू आपल्याला जाणू लागते. आणि विज्ञान आपल्याला फक्त तथ्य सांगत नाही, तर जगाकडे बघण्याचा हा नवा दृष्टिकोन देते. लॉंग रेंज ऑर्डर सारख्या संकल्पना आपल्याला शिकवतात की अत्यंत सूक्ष्म पातळीवरील शिस्त एकत्र येऊन विशाल आणि मजबूत गोष्टी निर्माण करू शकते. अगदी खरे. पण ह्या सर्व परिपूर्णतेवर चर्चा करताना माझ्या मनात एक विचार येतोय जो कदाचित या सगळ्या नियमांना थोडे आव्हान देऊ शकेल. असं काय बरं? आपण आत्तापर्यंत फक्त परफेक्ट अरेंजमेंटबद्दल बोललो आहोत, पण निसर्ग नेहमीच 100% परफेक्ट नसतो. हा अतिशय महत्वाचा आणि रंजक मुद्दा आहे. आणि हाच आजच्या सखोल चर्चेचा अंतिम आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर परफेक्ट अरेंजमेंटमुळे क्रिस्टलाइन सॉलिड तयार होतो आणि त्याला एवढे निश्चित आणि अचूक गुणधर्म मिळतात, तर निसर्गात जेव्हा या लॉंग रेंज ऑर्डरमध्ये एखादी छोटीशी त्रुटी किंवा दोष निर्माण होत असेल, तेव्हा काय होत असेल? अब्जावधी कणांच्या या शिस्तबद्ध रांगेत एखादा कण जर चुकून वेगळ्या जागी बसला किंवा एखादी जागा रिकामी राहिली, तर या पदार्थांच्या वर्तनात कोणते अनपेक्षित किंवा चमत्कारिक बदल घडत असतील? बापरे, हा विचार खूपच खोल आहे. परिपूर्णतेमध्ये निर्माण होणारा हा छोटासा दोष पदार्थांना काही नवीन, अद्वितीय क्षमता देत असेल का? हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतः विचार करण्यासाठी असाच अनुत्तरित ठेवूया. परिपूर्णतेमध्ये दडलेल्या त्रुटी आणि त्यातून निर्माण होणारे आश्चर्य यावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल. याच एका कुतूहलवर्धक प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडकडे बघू, तेव्हा त्यातील अदृश्य परिपूर्णता आणि त्यातील संभाव्य त्रुटींविषयी नक्की विचार करूया.